नमस्कार. आफताबनं श्रद्धाची तुकडे तुकडे करून हत्या केली आणि देशामध्ये या प्रकरणाने गोंधळ माजला. चर्चा सुरू झाली मुसलमान आणि हिंदू मधल्या विवाहाची, लव जिहादची आणि मुस्लिमांनी केलेल्या आक्रमणांची. मुस्लिम तरुण ज्या पद्धतीनं हिंदू तरुणीशी वागले त्यावर चर्चा सुरू झाली. आणि मग महाराष्ट्रात असलेल्या राहुल गांधींनी आफताब श्रद्धावरून विषय दुसरीकडे नेला आणि विषय निघाला सावरकरांच्या माफीनाम्याचा, जो सावरकरांनी कधी दिलाच नाही. सावरकरांनी जी पुस्तकं लिहून ठेवली त्यात आपल्या पत्रांचा उल्लेख केलाय. सावरकरांनीच उल्लेख केलेल्या पत्राला ब्रिटिश लायब्ररीतले म्हणून दाखवत आपण काहीतरी नवं शोधलं म्हणल्याचा आव आणत त्याची चर्चा सुरू झाली. देशात गोंधळ सुरू झाला. आफताब आणि श्रद्धाच्या प्रकरणावरून तोंडावर पडलेले परत एकदा सावरकरांवर झालेल्या टीकेच्या माध्यमातून तोंडावर पडले. सावरकरांवरची टीका आता अंगलट येते लक्षात आल्याबरोबर नवा एखादा मुद्दा हवा म्हणून आयत सापडले ते भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल. मग राज्यपालांनी केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत त्याच्यावरती जोरदार चर्चा सुरू झाली आणि राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला याची हकाटी पिटल्या गेली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच अवमान केला आहे का? राज्यपालांच्या विधानाचा अर्थ काय होतो? राज्यपालांच्या या विधानाचं समर्थन करायचं की निषेध करायचा, अशी अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मताशी मी अंशतः सहमत आहे. अर्धा सहमत आहे, अर्धा सहमत नाही. सहमत कुठे आहे आणि सहमत कुठे नाही हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आउटडेटेड म्हटलंय का? कालबाह्य म्हटलंय का? जुन्या काळातील आदर्श आहेत असं म्हटलंय? होते असं म्हटलंय का? या सगळ्या विषयाची चर्चा झाली पाहिजे. आणि या सगळ्या विषयाची चर्चा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऐकावा लागेल तो व्हिडिओ ज्यात राज्यपालांनी वादग्रस्त ठरवल्या गेलेलं विधान केलं आहे. ऐका. बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है और नए युग की बात बोल रहा हूँ. यही मिल जाएंगे. डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, गडकरी तो साहब को यही मिल जाएंगे. क्योंकि हम जो करते हैं, आप विद्यार्थी है, अपने नए युग में प्रवेश करोगे, विशेष करके जो अपनी शिक्षा पूरी कर रहे हो, ऐसे विद्यार्थी अपने सामने अगर कुछ लक्ष्य रखेंगे, हमारे पवार साहब और गडकरी साहब दोनों ही बहुत जरूरी है. ऐकलत? आता यात वादग्रस्त काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज आउटडेटेड झालेत, कालबाह्य झालेत, त्यांची गरज नाही असं राज्यपाल म्हणाले आहेत का? दुसरा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत असं राज्यपाल म्हणालेत. होते असं नाही, आहेत असं म्हणाले. दर काळात, प्रत्येक काळात वेगवेगळे आदर्श निर्माण होत असतात आणि या आदर्शांची आपण पाठराखण करायची असते. या आदर्शांच्या मार्गावर जायचं असतं आणि म्हणूनच असे आदर्श निर्माण होत असतात. देखणी ती पाऊले जी स्वस्ती पद्मे रेखिती, देखणे ते हात जे सोहाळे घडविताती. असे अनेक हजारो शेकडो हात आहेत ज्यांनी या देशाच्या निर्मितीमध्ये योगदान दिलेलं आहे. मंडळी, साधी गोष्ट आहे. एखादं छान जोडपं असेल तर त्याला आपण राम सीतेचं जोडपं म्हणतो. आधुनिक युगातील राम असं एखाद्या सत्यवादी माणसाच्या नावाने बोलत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देखील अनेकांना दिली आहे. शरद पवार आजही जाणते राजे अशी कार्यकर्त्यांनी दिलेली उपाधी लावून मिरवत असतात.
संजय राऊतांनी अनेक वेळेला बाळासाहेबांचा उल्लेख शिवाजी महाराज असा केलेला आहे. शिवाजी महाराज गेले, दुसरे शिवाजी महाराज गेले असं बाळासाहेबांच्या निधनानंतर लिहिलं गेलं आहे. ज्या वेळेला बाळासाहेबांची तुलना शिवाजी महाराजांची होते तेव्हा त्याविषयी अपमान वाटत नसतो. जेव्हा शरद पवारांना जाणता राजा ही उपाधी दिली जाते तेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान होत नसतो. पण भगतसिंह कोश्यारींनी काही म्हटलं की तो मात्र शिवाजी महाराजांचा अपमान असतो. मी पुन्हा सांगतोय, अशी अनेक लोक आहेत. म्हणजे अगदी महात्मा गांधींच्या संतर सुद्धा सरहद्द गांधी असं म्हटलं गेलं आणि महात्मा गांधींची तुलना खान अब्दुल गफार खान यांच्याशी केली गेली. अगदी परवा जेव्हा अण्णा हजारे दिल्लीत आंदोलनाला बसले होते तेव्हा आजच्या युगाचे महात्मा गांधी असं अण्णा हजारेंना म्हटलं गेलं. राजस्थानात जाल तर महाराणा प्रतापाची तुलना आताच्या लढणाऱ्या माणसाशी केली जाते. कित्येक लोकांची तुलना आताच्या लोकांसोबत केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांशीही अशी तुलना होऊ शकते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिल्यानंतर महाराजांच्या आरत्या लिहून त्यांना देवत्व बहाल करू नका असं म्हणणारे महाराजांची तुलना अन्य कोणाशीच करू नका असंही विसंगत विधान करून टाकतात. झाले बहु होतील ही बहु परी या समहा असं असलं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे काही गुण इतरांच्या मध्ये दिसणं यात गैर ते काय. आणि राज्यपालांनी कुठेही कालबाह्य, आउटडेटेड, जुनाट झालेले, बाजूला काढून टाकण्यासारखे असा उल्लेख केलेला नाही. राज्यपालांनी आपल्या भाषणात स्पष्ट म्हटलंय की आदर्श निर्माण होत असतात, निर्माण होतच असतात. ती अनंत काळ चालणारी प्रक्रिया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आदर्श निर्माण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही आदर्श निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतरही महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण झाले. राज्यपाल एवढंच म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या जमान्यातील आदर्श आहेत, नव्या जमान्यात देखील आदर्श आहेत. आणि त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून पुढे नाव घेतलं. दुखणं इथं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात, की दुखणं गडकरींचं नाव घेण्यात आहे, की दुखणं शरद पवारांचं नाव घेण्यात आहे. बरं, कार्यक्रम तरी कोणता होता? आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि नितीन गडकरी यांना डिलीट प्रदान करण्याचा, मानद डॉक्टरेट प्रदान करण्याचा. त्याच राज्यपालांच्या हस्ते ज्यांचा आधीही अपमान केला गेलेला आहे राष्ट्रवादीच्या कडून, त्यांच्या हस्ते शरद पवार डिलीट ही पदवी स्वीकारतात आणि पुढे त्याच राज्यपालांच्या वरती त्यांच्याच पक्षाची मंडळी आरडाओरड करून आरोप करत राहतात. अगदी रोहित पवारांनी देखील ट्विट करून राज्यपालांना इतिहास शिकवावा लागेल असं सांगून टाकलंय. रोहित पवार, तुमच्या आजोबांनी म्हणजे शरद पवारांनीच एक छान इतिहास आम्हाला शिकवला होता जामखेडच्या सभेमध्ये. ज्या मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला असं शरद पवार म्हणाले होते. ज्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला त्याचे आमदार रोहित पवार आहेत असं ते वाक्य असायला हवं होतं. पण पवार खानदानाची इज्जत मोठी करताना अहिल्यादेवींची इज्जत तुम्हाला फारसा सन्मान काही फारसा महत्वाचा वाटला नाही. त्यांनी शिकवायचं काय असतं ते. इथपर्यंत मी राज्यपालांच्या मताशी सहमत आहे. आता राज्यपालांच्या कुठल्या मताशी मी सहमत नाही आहे हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सांगत असताना पुढे ज्यांच्या काही विषयाचा उल्लेख केलेला आहे त्यात ते म्हणतात की आदर्श खूप आहेत, अगदी शरद पवार सुद्धा आहेत. महामहिम राज्यपाल, सहकारात काय आदर्श निर्माण केलाय हे शिखर बँकेचा घोटाळा बघितला की समजतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले निर्माण केलेत, अभेद्य तटबंदी असलेले, ज्याला शिवरायांच्या आणि शिवरायांच्या नंतरच्या कालखंडात सुद्धा तडे देणं कठीण झालं होतं. शत्रूला खूप कठीण झालं होतं. इतका प्रचंड पराक्रम शिवरायांनी निर्माण केला. शिवरायांच्या इतिहासातले काही मुद्दे महत्वाचे आहेत जे राज्यपालांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
एक, शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये कधीही कोणालाही जहागिरी दिली नाही, कोणालाही जहागिरी बहाल केली नाही. दोन, छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात महाल उभारले नाहीत. तीन, छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यात किंवा राज्यात कलावंतींनी नाचवल्या नाहीत. असले शौक आम्ही फरमावित नाही म्हणायचे. या तीनही कसोट्यावर ज्यांना तुम्ही आदर्श समजताय जरा त्यांच्याकडे बघा. छत्रपती शिवरायांनी जहागिऱ्या दिल्या नाहीत, पण राज्यात 200 साखर कारखाने काढून एकेका माणसाला जहागिरी देण्याचा प्रकार ज्यांनी घडवला ते शिवरायांच्या सारखे आदर्श. त्यांनी सहकार उभा केला. ज्यांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करू नका म्हटले, इथे मुळा सगट उपटून खाल्ला. ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सगट खावा, कारखाना साखर काढतो म्हणून काय मुळा सगट खावा. कारखान्याच्या सोबत शासकीय थक हमी देखील लुबाडली. शिखर बँकेचा घोटाळा बघा. ते आदर्श असू शकतात असं तुम्हाला म्हणायचं आहे. ज्यांनी छत्रपती शिवरायांनी आवश्यक असलेले गडकिल्ले बांधले, इथे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले बांधल्याच्या पराक्रम सांगत असताना महाल बांधले नाहीत हे आपण सांगत असतो. आणि जरा बघा, बारामतीच्या गोविंद बागेपासून ते बारामतीच्या घरातल्या पर्यंत, सिल्वर ओक पासून ते पुण्यातल्या घरापर्यंत किती महाल बांधले गेलेत. त्यांना तुम्ही आदर्श म्हणताय. या सगळ्या प्रकारात शरद पवार कुठेच छत्रपती शिवरायांच्या आदर्शात बसत नाहीत. आणि इथे मी राज्यपालांच्या मताचा विरोध करतोय. राज्यपालांनी आहेत असं म्हणणं राज्यपालांनी शिवरायांचा अपमान करणं नव्हे. ज्या काळात छत्रपती शिवरायांचा आदर्श निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत छत्रपतीच आदर्श आहेत हे वास्तविक आहे. पण हा सगळा कल्लोळ जो उभा केला गेला आहे तो सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा वेगळ्या कुठल्या तरी मुद्द्यावर जावं आणि जे सावरकरांची बाजू घेतात त्यांना अडचणीत आणावं यासाठीच उभा करून दिलेला हा खोटा संशय कल्लोळ आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.